महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीत त्यांची खलबत प्रफुल्ल पटेलांच्या घरी देवेंद्र फडणवीस शिंदे अजितदादांची बैठक दिल्लीत महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या गाठी भेटी मुंबईतील शेअर बाजारासमोर काँग्रेसचं आंदोलन शेअर बाजार घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप तर आंदोलकांची पोलिसांनी केली धरपकड उद्धव ठाकरे काही दिवसांनी एनडीए सोबत येतील शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा मोठा दावा लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये फुटीची शक्यता 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती विरोधकांना योग्य ज्योतिषी मिळाला नसल्याची शिंदेंची टीका दिलेली आश्वासनं भाजप पाळणार नाही भाजपच्या मित्रपक्षांनी लोकसभेचं सभापतीपद मिळवावं आदित्य ठाकरेंचा एनडीएच्या घटक पक्षांना आवाहन ज्या आमदारांना शरद पवारांसोबत यायचं त्यांनी 15 दिवसात परत या रोहित पवारांचा कुंपणावरच्या आमदारांना इशारा शरद पवारांचे 2 ते 3 आमदार अजितदादांच्या संपर्कात शरद पवार समर्थकांना त्यांच्याच नेत्यांकडून धोका अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा 10 वर्षांनंतर देखील काँग्रेस 100चा आकडा गाठू शकला नाही इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातील लोक नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका नरेंद्र मोदींनी लालकृष्ण अडवाणींची घेतली भेट एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदींनी अडवाणींची घेतली भेट बीडमधील ज्ञानराधा पतसंस्था घोटाळा प्रकरणी फरार सुरेश कोटेला अखेर पुण्यातून अटक ज्ञानराधा पतसंस्था घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्ह्यांची नोंद लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपची अंतर्गत खतखत चव्हाट्यावर आयाराम गयाराम पदाधिकाऱ्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप उंटांची तस्करी करणारी टोळी हिंगोलीमध्ये जेरबंद ट्रकमध्ये कोंबलेल्या 17 उंटांची सुटका तर आखाडा बाळापूर पोलिसांची तस्करांवर कारवाई पुढील 5 दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रासह कर्नाटकात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाची माहिती लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएच्या बैठकीमध्ये नितीश कुमारांनी भाषणानंतर धरले मोदींचे पाय व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपची उद्या महत्त्वाची बैठक वसंत स्मृती पक्ष कार्यालयामध्ये दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन विधानसभा निहाय कामगिरीचा घेणार आढावा काँग्रेसची दिल्लीमध्ये उद्या एक महत्त्वाची बैठक लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन केजरीवालांच्या जामीन याचिकेवर ईडीकडून उत्तर दाखल ईडीचा केजरीवालांच्या जामिनाला विरोध कोर्टामध्ये पुढील युक्तिवाद 14 जूनला होणार मुंबईतील शेअर मार्केटची इमारतीबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुंबई पोलीस अलर्टवर महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या खासदारांमध्ये उच्च शिक्षितांचा भरणा 48 खासदारांपैकी तब्बल 34 खासदार पदवीधर तर 2 खासदारांचं 10वी तर 4 खासदारांचं 12वी पर्यंतचं शिक्षण राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा माजी मंत्री सुबोध सावजी यांची राज्यपालांना पत्र लिहित मागणी इंदापूरमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन शेतकऱ्यांच्या दुधाला 34 रुपये दर न देणाऱ्या खासगी दूध संघांवर कारवाईची मागणी धनराज विस्पुतेंकडून नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे यांनी भरला उमेदवारी अर्ज प्रचंड बहुमताने विजय होईल नलावडे यांनी व्यक्त केला विश्वास नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने किशोर दराडे यांना उमेदवारी नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले कोकण भवनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना झाला मोठा गोंधळ पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात आंदोलन आरोपीला मदत करणाऱ्या आमदारांनी राजीनामा द्यावा रिपब्लिकन युवा मोर्चाची मागणी सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्यावर केला डान्स नासानं शेअर केला त्यांचा व्हिडिओ बीड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने पेरण्या लवकर होण्याचा अंदाज
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.